पावसानं एवढं भयंकर परिस्थिती केली सध्याच्या काळामध्ये. तुम्हाला सांगतो एवढा पाऊस झाला आहे रात्री. दिवाळीचा दिवस तर दिवाळी तर पावसातच गेली. एवढं भयंकर परिस्थिती झाली आहे. मक्का ते पूर्ण भिजलं आहे. 2-1 एकरची मक्का इथं पडलेली आपली शेतामध्ये तशीच. ती तशीच पडली आहे आणि ती भिजते. तिला तरी 2-3 दिवस काही होणार नाही. पण आता ही जी मक्का आहे ही अर्धी ओली मक्का आहे. आणि अर्धी ओली म्हणजे कसं, शेतामध्ये ओली होती, खालच्या साईडने ओल लागलेली, पण याच्यामध्ये पूर्ण टक्के वाळलेली नाही आहे ती. कणकर जर असते तर याच्यामध्ये काहीच होत नाही, किती पण दिवस ठेवा तुम्ही. आता एकच चालू आहे, थोडा उघडला पाऊस, उघडायला थोडा हवा पिईल असं वातावरण आहे. तर त्या अंदाजानं आता हे आपल्याला वाळवायचं आहे जरा. पण हे आतमध्ये 100% लागणार आहे. असंच जर 2-4 दिवस असलं तर आतमध्ये एकदम याला वाफ लागते, एकदम गरमट गॅस तयार होते याच्यामध्ये. त्या गॅसमुळे काय होणार आहे, मक्की डागी लागते. मक्की डागे लागते म्हणजे रेट पहिलेच डाऊन आहे. आता काहीतरी 1200-1300 चालू आहे, 1100-1200 ओल्या मक्काची. आणि त्याच्यात डागी लागलेली मक्का म्हणजे गेली 12च्या भावातच गेली. ही शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे सध्याच्या काळात. सरकार काही लक्ष देईना. लोक सोयाबीन विकून बसले, सरकार म्हणतंय की तुम्हाला आता हमी भाव मिळणार आहे. नियोजनच नाही आहे हो काही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काहीतरी जोडधंदा बघितला पाहिजे. आता दुधाला जरा बरे भाव मिळत आहे, त्याच्यामुळं आपण दुधाचा जोडधंदा याच्यासोबत करू शकतो. तर सांगायचं तात्पर्य एक आहे, नियोजन व्यवस्थित पाहिजे. सरकारचं नियोजन नाही आहे, पण मग शेतकऱ्यांनी आपापलं नियोजन करायला पाहिजे. चला.